पटापटा गेलं पाहिजे बाई, नाहीतर माझं सोनं जाईल. भावा आणि एक वडापाव विकीला का भुका लागली त्या. ए गमस माया नाहीत पैसे. विकीला का पुढच्या वेळेस मी देतो. पुढच्या वेळेस तू देणार रे. भावा तिथं वडापाव आहे बघ, हळूच जा घेऊन या आणि खा. दुकानदार बघल की. नाही बघत मी तोवर त्याला बोलण्यात गुती होतो. ये ओय भावा, रोजचा धंदा किती होतोय तुझा? 2-3 हजार होतो की. चांगला होतो गेला का? होय. आणि हो वडापावची क्वालिटी एक नंबर आहे बरं का. धन्यवाद धन्यवाद दादा. हा भावा काय ओळखतीस? काय नाही अरे, इथं एक वडापाव ठेवलेलं उंदर मारायचं औषध घालून, ते वडापाव तिथं नाही. काय उंदर मारायचं औषध होतं? होय. अरे हे खाल्लं का काय? मंगल भावानया ओ थांबा ना, काय प्लीज माझी बॅग उचलून घेता का त्या चौकापर्यंत? बॅग काय तुला पण उचलून घेतो. काय? होय, काय नाही घेतो की बॅग. त्यात काय. थँक्यू बरं का. वेलकम वेलकम. नाव काय तुमचं? मीनाक्षी. ओ भारी नाव आहे. बरं तुमचं गाव कुठलं म्हणला? डोंबडेवाडी. डुमडेवाडी. भारी आहे. आता ग बया, हे माझ्या नवऱ्यागत कोण दिसतंय? ओ कुठे निघालाय? काय हो मावशी? सॉरी बरं का, मला वाटलं माझा नवराच आहे. नवराच हा? आहे. तुमचा नवा माझ्या बायकोचा नवरा आहे मी. हा बरं सॉरी बरं का, जरा गपलं. ओके जावा. आवाज थांबा, तुमचा आवाज कुठे तर ऐकलं का वाटायलंय? ते बातम्या द्यायला असतो रेडिओवर मी. रातच्या 12ला बातम्या लागतात माझ्या. हा बरं जावा. मावशी कुत्र माग लागले. बरं आता ग बया, तुम्ही घरातच हायसा वाटतो. मी कसली घाबरली होती. हा काय झालं? अहो मी रस्त्याने येताना मला तुमच्यागतच कोणतर दिसलं. बरोबर एक पोरगी बी होती. मी मागं जाऊन बघितलं, पण त्या माणसाला दाढी होती. मग मला जरा बरं वाटलं, नाहीतर असं वाटलं की तुम्हीच हायसा का काय, म्हणून मी घाबरली होती. तुझं काय तरीच असतं. इथं तास झालं मी देवपूजा करायला लागलो. या ए पोरा, आता पळत येताना मी दाढी तुझी पडली ती आणली ठेवतो की. तूच होतास का?